मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केले। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केलाय, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे। जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होत असून त्यांना बोलताही येत नाहीये, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान डॉक्टरांचं एक पथक तातडीने अंतरवाली सराटी इथं दाखल झालंय, मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय। जोपर्यंत राज्य सरकार सगळे सोयरे अध्यादेशाचा कायदा आणि विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय देत नाही, तोपर्यंत मी माझं उपोषण माघार घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे डॉक्टरही चिंताग्रस्त आहेत। नाकातून रक्त येणे ही गंभीर बाब असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय। जरांगे पाटील यांनी तातडीनं आपलं उपोषण मागे घेऊन अन्न तसेच पाणी घ्यावं, अशी मागणी मराठा बांधव करत आहेत। दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी गावात पोहोचले। अधिकाऱ्यांकडून जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र जरांगे यांनी कुठलीही तडजोड नाही, आधी मागण्या पूर्ण करा आणि मगच माझ्याकडे या, अशी भूमिका घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। 15 तारखेचं अधिवेशन 20 पर्यंत पुढे का ढकलले, असा सवाल करून जरांगे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय। त्यांची समजूत घालण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांना तिथून निघून जाण्याचं सांगण्यात आलंय।